तर तशा आपण अजून थोडा डीपली थोडा बात करू खानुकाच्या लखोत आणि अजून पुढचा शिवर पण आहे आपला त्यामध्ये आपण बात करू शबातला खानुका कसा लावला पाहिजे पण आता नॉर्मल लखोत जे आपले शबातचे आपले नॉर्मल जे खानुकाचे लावले पाहिजे ते असं आहे की हा खानुका हा जो फेस्टिवल आहे तो स्पेशल फेस्टिवल आहे आपल्या ज्यूइश याच्यामध्ये की हा तोरामध्ये नाही लिहिलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे झालं की आपले स्कॉलर झाले आणि जो नेक्स्ट आपल्याला मिरॅकल झाला त्याच्यावरती डिसाईड केलं की आपला हा खानुका फेस्टिवल जो आहे आपला तो करायला आणि आपण बघू की शेम ऑल द टाइम आपल्यासोबत की एवढे मिरॅकल करतो पण आपण काय करू शकतो आपण विचार नाही करत माणूस नॉर्मली जर आपण कोणला जर कोणता एकदम लांबचा माणूस आहे त्याने कधी गाडी नाही बघितली आणि अचानक त्याला गाडी दाखवतील तर बोलते अरे मिरेकल बोलते काय लोखंडाचा गोष्ट एवढी फास्ट कशी चालते विदाऊट कोण धक्का मारलेला आज तसं आपण पण काय करतो विचार करतो अरे नॅचरल आहे दिसते तर माझी तब्येत ठीक चांगली आहे नॅचरल आहे की सर्व चांगलं चालू आहे आज तसाच आपण बघू इथं की आपण खानुका हे काय काय जण माणसं बोलते "अरे, ठीक आहे तो ऑइल झाला आम्हाला नाही माहिती काय झाला येते पण आपण इथं बघू की इथं हशिमचा हात होता याच्यामध्ये आणि हशिम जे आपण बघू की जेव्हा माणसाची इच्छा असेल तर हशिम त्याला मिरॅकल करतो की जर त्या लोकांनी जाऊन तिकडं वॉर नसता केला त्यांच्याबरोबर तर कधीच त्या लोकांनी तिकडं मिरॅकल झाले नसते तो आपण मागच्या शिवमध्ये बात केला हा मिरॅकल कुठल्या टायमाला झालेला आज हा सेकंड बेतामिद्दाश असताना झाला की पुरीम कधी झालेला आपला फर्स्ट बेतामिद्दाश आणि सेकंड बेतामिद्दाशच्या मध्ये झाला पण हा पुरीम जो आहे तो कधी झाला असं आहे की आपला खानुका खानुका आपला सेकंड बेतामिद्दाश जेव्हा तयार होता ऑलमोस्ट तिकडं आपले जे कोहानिम होते ते सर्व्हिस द्यायचे वगैरे सर्व द्यायचे फक्त आपला काय होता तिकडं आपला काय होतात वाईट कामामुळं हाशिमला नाही आवडला म्हणून आपण तिकडून बाहेर निघालो पण जेव्हा वॉर परत केली तर आपण परत जाऊन तिकडं हे आपला मिरॅकल झाला काय मिरॅकल होता शॉर्टली सांगतो मिरॅकल काय झाला असं आहे की जेव्हा यवानिम लोक यवानिम लोक जे होते ते लोक आले आणि त्यांनी कोणी काय केला ते आपल्या बेतामिताच्या मध्ये एंट्री केला की आपल्या सर्वांना माहिती आहे बेतामिताच्या मध्ये फक्त प्युअर माणूस जाऊ शकतो आतमध्ये म्हणून जर आपण आता का नाही वरती चढत बेतामिदासला वरती जिकडं अरब लोकांचा तिकडं डोंब आहे तिकडं ते गोल्डन कलरचं लोकांचा टेम्पल बनवलंय ग्रीक्स ओके आपले यवनी म्हणजे ग्रीक्स आहेत ओके आज तिकडं असुरे चढाला का की आपण प्युअर नाहीत अजून असं नाही की जेव्हा आपला बेतम मशियाख येईल आपल्या सर्वांना प्युअर करेल जेव्हा ते रेड काब असते जी 10वी रेड काब असेल पराधुमा ती येईल त्याला जाळतील तिचा जे ऍश घेतील आणि आपल्याला प्युअर करतील तेव्हा आपण चढू शकतो म्हणून जर एक्झाम्पल कोण इस्रायलमध्ये पण इथे फिरायला किंवा इस्रायलमध्ये माणसं कोतेला जातात नंतर आपण बोलतो अरे चला कोतेला वरती चढा वरती जाऊन तिकडं बेतामिद्दाश आपला कसा होता बघा सूर्य चढाला वरती का की अजून आपण प्युअर नाही असं नाही की जो कोण माणूस प्युअर वरती जात नाही प्युअर नाही तो वरती जाते त्याला करेत आहे करेत म्हणजे त्याचं लाईफचे इयर्स कमी होतात असं आहे म्हणून असुर आपल्याला जायला तिकडं जरी माणसं बोलते अरे एवढे ज्युईश माणसं टोपी किपा घातलेले जातात तिथे आला खरा बाबा दिया बाकी सर्व रब्बानी असुर चढला तिकडं असुर जायला म्हणून आपण काय करतो आपण फक्त बाहेरून नमाज करतो जिकडं आपली कोतेल आहे तिकडं तर तिकडं आपले जे खशमोनाईम जे असले की ते लोक 12 काय 18 जवान पोरं होते आणि त्या लोकांनी असं की जसा अर्जतब्रित अमेरिका तशा मोठ्या कंट्रीबरोबर त्या लोकांनी वॉर केला आणि ते लोक जिंकली ही वॉर असं लिहिलंय त्या लोकांना काय म्हणजे काय मोठे वॉरचे वॉरियर्स नव्हते ते लोक असं काही साधी माणसं होती जे तोरा स्टडी करायचे वगैरे पण जेव्हा त्या लोकांनी बघितलं की नाही चांगला होता आणि जिथपर्यंत आपण ट्राय नाही करू तिथपर्यंत हास्य आपल्याला मदत नाही करणार तर त्या लोकांनी तिकडे हे केलं आणि असं की जेव्हा आपले ग्रीक्स जे अफगाणिम लोक होते त्या लोकांनी एंट्री केला तिकडं त्यांनी काय केला पहिली गोष्ट म्हणजे त्या लोकांनी बेतामिदेशला गेले आणि बेतामिदेशला असं की तिकडं प्युअर आपला ऑइल होता ऑलिव्ह ऑइल ज्यांनी आपला मेनोरा लावायचा जर कोणी मेनोरा बघितला आपल्या बेतामिदेश मी तर खानुका सारखा नाही दिसत आहे त्याला 7 हे आहेत कॅन्डल्सचे कप सारखे आहेत नाही आपण जसं बघतो इथं 9 आहेत का ते मेनोरा तसं होतं पण हे 9 का लावतो आपण एक शमाश आहे आणि 8 दिवसाचा मिरॅकल झाला त्याच्या आठवणीमध्ये आपण हे लावतो पण हलाखामध्ये आपण बघू जरी माणूस टेबलावरती खानुके फक्त कॅन्डल घेते आणि उभा करून लावतोय
मी मिtzवा करतोय माझा. मला मस्ट नाही मला खानुक्या घेतला पाहिजे. पण आपण ब्युटिफुल करतो मिtzवा आणि मिtzवा आहे तो नाही जमिनीवरती लावायला वगैरे. असं आपण काय करतो, तो मिtzवाला जास्ती रिस्पेक्ट द्यायला आपण खानुक्या विकत घेतो आणि त्यापासून आपण हे तयार करतो. तो היום שנחו ממלחמה, טוב, זה עצמו. אז असं नाही की त्या लोकांनी त्यांच्याबरोबर वॉर केला आणि खानुका म्हणजे त्या लोकांनी कधी त्या लोकांनी पार्क केला वॉर नंतर त्या लोकांनी आराम केला. असं लय की कफे म्हणजे 25th ऑफ किस्लेव म्हणजे खानुका खनू म्हणजे पार्क केला. कधी कफे म्हणून खानुका बोलतो आपण. तेव्हा त्या लोकांनी तिकडे आले आणि त्या लोकांनी शोधला आम्हाला आता बेताशी बेतामिदेशला परत चालू करायचंय. जसं आपण तामीदची बत्ती लावतो मशिदीमध्ये तसं त्या लोकांनी मेनोरा होता जो आरोना कोएन लावायचा आणि तिकडचा मोठा कोएन लावायचा. असं त्या लोकांनी शोधला तिकडं नाही भेटला. त्या लोकांना फक्त एक डब्बा भेटला ऑइलचा होता. तर ते बोलले अरे हा आता डब्बा तर ठीक आहे पण आपल्याला अजून ऑइल लागेल तर कुठून आणू शकतो प्युअर. तर की फक्त शेवेत अशेर यांना हशिमनी प्रेझेंट दिला की ते लोक स्पेशलिस्ट होते त्यामध्ये. तर ते लोक कुठं होते असं की नॉर्थला होते. नॉर्थला होते. ओके. नॉर्थला होते आणि त्या लोकांना तिकडे जाऊन जिथपर्यंत जातील ते ऑइल घेऊन येतील ते किती टाइम लागेल असं की 8 दिवस लागतील. म्हणून त्या लोकांनी काय केलं चल कमीत कमी त्या ऑइल जो आहे तो लावून टाकूया आणि असं की तो ऑइल तिथपर्यंत पेटत राहिला जिथपर्यंत त्या लोकांनी परत तो आपला खानुकासाठी ऑइल घेऊन नाही आले. काय करतात बोलतात की जो 1 दिवसाचा ऑइल होता त्या लोकांनी डिवाइड केला आणि एवढा तो जळत राहिला जसा 8 दिवसाचा ऑइल होता. सर आपला मिरॅकल झाला त्या आपण ते मिरॅकलला आपण थँक्स बोला आणि आठवण करायला आपण आजपर्यंत ही ट्रेडिशन करतो. काय करायला आपण खानुका लावतो. מצווה חנוכה מצווה חביבה מאוד, שזה צריך להיזהר בה מאוד, כדי להודיע על נס. זה आपण काय करतो हशेमला फक्त थँक्स बोलतो. आपण नाही कॅन्डल लाईट लावतो की अरे נכון मिtzवा आहे पण आपण इथं काय दाखवतो हशेमला की आपण किती म्हणजे अजून हशेमनी जो मिरॅकल केलं त्यावरती आपण प्रेम करतो. की ते आपण आठवण करतो की हशेम आपल्या सोबत आहे आणि अजून मिरॅकल करतोय आणि जे मिरॅकल केले त्याबद्दल आपण हशेमला थँक्स बोलतो. की आपण पहिले पण बोलतो की जर माणसाला कुठला काय चांगला झाला तर हशेमला थँक्स बोलला पाहिजे. एक्झाम्पल आपल्या इंडियन लोकांना मलिदा करतात. ओके. मलिदा म्हणजे काय? मलिदा म्हणजे एकच गोष्ट आहे. हशिमला थँक्स बोलतो आपण. जरी आपण लग्नाचं ठरला तरी आपण मलिदा करतो किंवा पोरगा झाला, संतान झाले मलिदा करतो. घरभरणी करतो. घर नवीन घेतला किंवा घरात काय नवीन फंक्शन आला मलिदा करतो. का करतो? आपण हशिमला थँक्स बोलतो. मलिदा म्हणजे 101% हशिमला थँक्स बोलतो त्यामध्ये. जे आपण हशिमला काय करतो आपण फक्त आपला रस्ता काय, देरेख काय तसा करतो आपण. फ्रुट्स आणतो. जसं आपलं बेतामिदेशमध्ये पण तसंच करायचे. जर कोणाला बघायचं असेल चेक करू शकतो, की पहिले पण बोललो जेव्हा राबोबा कडं आपले ज्यूइश माणसं आले, पहिलेचे जे तोरा शिकायला लागले, बोलले, "अरे हे काय? जसं काय आयडल वर्शिप करतायत." एक थाला ठेवतात समोर आणि त्याची नमाज करतात. मग ते काय आपण आयडल वर्शिपवाले माणसं आहोत. असे लोकं असं की राबोबा कडे गेले. राबे जसे बोलत, "काय नाही, माझ्यासमोर ते आणा तुम्ही लोकं काय करताय ते मला बघायचं आहे." आणि असं की राबोबा योसेफनी काय केला, तो मलिदा वाचायला चालू केला त्या लोकांनी. मलिदा वाचला. वैतन लेखायलो की मी हमला गोयल शिला मालो सर्व वाचून झाला. तर अबू असेल काय बोलले नाही तिकडं त्या मलिदा झाल्यावरती. ते आतमध्ये गेले आणि त्या लोकांनी त्यांनी बुक काढला शुल्खानावर बसवलंय आपला गमारा आणि त्यामध्ये अजून एक काही बुक्स काढले आणि त्यांनी दाखवलं की आपले बेतामिकदाश मध्ये पण असाच करायचे जसा आपण मलिदा करायचो. म्हणून जर कोण बोले की नाही मलिदा आहे काय फालतू आहे ते नाही याच्यामध्ये आपल्या वाडवडिलांना माहिती होतं कसा करायचे तिकडं. आपल्या बेतामिदशमध्ये थँक्स बोलायचे सिवदात होदाया त्याला बोलतात आणि त्यांनी काय करायचे ते लोक आपला हे करायचे सगळं तो तो असं लय कथाप्रमाणे मिथवा नेर खानुका मिथवा खबिबा מאוד आपण पहिले बोललो का नेरत मधली की किती आपण कॅन्डल्स लावले पाहिजेत. आता लाखामध्ये नेर इशू येतो म्हणजे प्रत्येक माणसाने घरात एक कॅन्डल लावली पाहिजे म्हणजे म्हणजे नाही नाही आता इनफ कॅन्डल्स. ओके. पहिले आपण कंटिन्यू बात करू कशामध्ये लावले पाहिजे तर आपण बात करू की किती कॅन्डल लावले पाहिजेत. आता लाखामध्ये इनफ आहे एक कॅन्डल लावलेली म्हणजे जर माणूस बोले अरे मला टाइम नाही माझ्या घरी इनफ कॅन्डल्स नाही आहेत दुकानं सर्व बंद आहेत आणि फक्त एकच कॅन्डल आहे घरात आणि आजचा 7वा दिवस आहे खानुक्याचा. तर बोल एवढे कॅन्डल्स कुठून आणू शकतो. तर बोलते काय इनफ आहे काय करतोय तो एक कॅन्डल घेतो आपले एक कॅन्डल लावतोय त्यावरती ब्राखा करतोय लादलिक नेर खानुका
शासन निसीम लाभोतेनो आणि इनफ आहे. त्यांनी मिचवा केला, कॅन्डल लाईट करतोय. सर आज बाकीचे जे आपण ऍडिशनल करतो ते मॅद्रीन म्हणजे आपण ऍडिशनल मिचवाला ऍड करतो त्यामध्ये, आणि ही गोष्ट चांगली आहे केलेला. सर आता आपण अलाखामध्ये आपण काय करतो, ऍडिशनल करतो कशासाठी, अजून मिचवा ब्युटिफुल व्हायला. पण अलाखाप्रमाणे जर माणूस विचारला, अरे माझं कॅन्डल नाही, एकच कॅन्डल आहे, लावू शकतो काय? अरे नाही, आजचा 7वा दिवस आहे, कसं लावतो, 7 कॅन्डल पाहिजे तुला? नाही, अलाखाप्रमाणे इनफ आहे, तो एक कॅन्डल घेतोय आणि त्या एक कॅन्डल पासून आपला तो खानुकाचा मिचवा करते. सर नेरोथितू तो बाकीचे सर्व जे आपण काय होतो ऍडिशनल आहे, जे आपण मिचवाला ऍड करतो, जो मस्ट आहे तो पहिली कॅन्डल आहे. म्हणजे जर मला आता एक्झाम्पल घरी लहान पोरग आहे आणि त्याला कॅन्डल लाईट खानुकाचे लावायचे आहेत, तिथं प्रॉब्लेमॅटिक आहे का, की कमीत कमी जो पहिली कॅन्डल आहे जी मिचवाची आहे ती मोठ्या माणसाने लावला पाहिजे का, की मिचवा कोणचा आहे, मोठ्या माणसाचा. लहान पोरं जे बरमिचवाच्या खाली आहेत त्यांना देऊ शकतो बाकीचे कॅन्डल लावायला, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे समजा आज 6वा दिवस आहे, आज जी पहिली कॅन्डल लावली पाहिजे ती मी लावतो, आणि त्यानंतर जी पोरं 5 वर्षाच्या वरती आहेत बरमिचवापर्यंत बाकीचे कॅन्डल देऊ शकतो. पण जर एकदम लहान पोरग आहे 3 वर्षाचा आणि त्याला माहिती नाही कोणला नमाज करता, त्याला ब्राखा करता नाही, तो पण मला पण लावायचे कॅन्डल, तर देऊ शकतो की नाही? त्याला नाही देऊ शकतो. फक्त त्याला एकच कॅन्डल देऊ शकतो, शम्माश. शम्माश म्हणजे जे आपण बघतो एक लास्टची ती शम्माश जे आपण ऍडिशनल वरती लावतो ती देऊ शकतो. आपण बात करू शम्माश का लावतो. ओके, 8 दिवसाचा मिरेकल झाला. ही 9वी जी मधी कॅन्डल आहे, माझ्या फोटोमध्ये पण बघू शकता, जी मधली एकदम थोडं वरती आहे कॅन्डल, ती आपण ऑल द टाइम ती वरती थोडा म्हणजे सेपरेट केलं पाहिजे, की का, की ती मिचवाची नाहीये. पण ती कशासाठी लावतो, की आपण अलाखामध्ये लिहिलं आहे खानुकाचे जे कॅन्डल्स आहेत मिचवा काय करायला, एला लिरोतम बिलवात, म्हणजे फक्त मी त्यापासून बघू शकतो. असुरे मला काय करायला, ते फक्त कॅन्डल्स मी बघू शकतो. असुरे मला त्याला यूज करायला, म्हणजे जे आता 7वा दिवस आहे कॅन्डलचा, किंवा 5वा दिवस आहे, 4था दिवस आहे ना, कॅन्डल पासून मला ती कॅन्डल घ्यायची आणि काय करायचं, गॅस पेटवायचा आहे. पेटवू शकतो की नाही? असूर आहे का, एन लानू रेशूतले इष्टमेश भायम एला लिरोतम बिलवत, म्हणजे आपण गाण्यामध्ये पण बोलतो, एन लानू रेशूतले इष्टमेश भायम एला लिरोतम बिलवद के दयले होदोत. लामा फक्त मी बघू शकतो कशाला, हशेमला थँक्स बोलायला. पण वापरायला असूर आहे, म्हणजे मला सिगरेट पेटवायची, पेटू शकतो नाही पेटू शकत. मला गॅस लावायचा आहे, पेटू शकतो नाही. मला घरातले बाकीचे कॅन्डल लावायचे जे घरामध्ये उजेड यायला, असूर यायला पेटवायला, की हे मिचवाचे ते अर्धा तास जे मिचवाचं आहे त्यापासून मला असूर आहे त्याचा यूज करायला. म्हणून शमाश आपले स्कॉलर काय बोलले, नाही अजून एक ऍडिशनल कॅन्डल लावूया, ज्यांनी मला जर गरज असेल वापरू शकतो. म्हणजे जी सेपरेट कॅन्डल आहे आपण जी वरती लावतो, स्पेशल एक्झाम्पल इंडियाचा बोलतोय तुम्हाला, एक्झाम्पल 3 आपले कॅन्डल सर्व खाली येतात आणि एक वरती स्पेशल येतं. त्या कॅन्डल पासून मला जे पाहिजे ते मी लावू शकतो. म्हणजे जरी माझी एक कॅन्डल इकडनं विजले, मला असूर्य दुसऱ्या कॅन्डल मधून लावायला त्यापासून. आज मी काय करू शकतो, माझा चम्मच घेतो त्याची कॅन्डल लाईट, आणि मी काय करतोय त्यापासून जी कॅन्डल माझी विजलेली आहे ती लावू शकतो. ओके, म्हणजे जर त्यांनी कॅन्डल लाइटिंग चालू केली आणि थोडा मिनिटानंतर ती 1-2 विजले माझी कॅन्डल, असूर्य मला जी मिचवाची कॅन्डल त्यापासून आता मी मॅच बॉक्स लावतोय, मॅच बॉक्स नंतर पेटल्यानंतर मी परत लावला. पण मी काय करू शकतो, शमास पासून एक मॅच बॉक्सची काठी घेतोय, ती घेतोय काठी, आणि त्यांनी ती ट्रान्सफर करून पेटवू शकतो. म्हणून शमाश हा कशासाठी दिलाय, एक्झाम्पल समाज बोलतात त्याला. ओके, इंडियामध्ये आपण समाज बोलतो. समाज कशाला असतं, हेल्प करायला सर्वांना मशिदीमध्ये. तसं आपल्या खानुकामध्ये पण समाज आहे, कशासाठी, हेल्प करायला. म्हणजे माणसाला काही गरज लागली, अरे मॅच बॉक्स संपली, आता पुन्हा कॅन्डल लाईट घेऊया, तर मी त्या मधून घेऊ शकतो लाईट. ओके, ती मी लहान पोराला देऊ शकतो. म्हणजे जो 3-4 वर्षाचा आहे, ज्याला नाही माहिती कुणाला नमाज करतोय काय, त्याला मिनिंग नाही माहिती खानुकाचा, पण त्याला पण कॅन्डल लावायचे. आज काय करू शकतो तो, ती फक्त शमास लावू शकतो. सर जी मेन फर्स्ट कॅन्डल आहे ती कोणी मिनिमम मस्ट ऐकून लावलं पाहिजे घरातलं माणसांनी, त्याचा बरमिचवा झालेल्याच्या वरती आहे. ओके, पोरगा पोरगी अंशने काय फरक नाही पडत. पण काय केलं पाहिजे, कमीत कमी एक कॅन्डल लावली पाहिजे त्यांनी. बाकीचे जे मी म्हणजे आज जर आपण बोलू 8वा दिवस आहे, तर पहिली कॅन्डल घरातल्या मोठ्या माणसाने लावली पाहिजे जिचा बरमिचवा झालाय. बाकीचे 7 कॅन्डल मी माझ्या बाकीच्या पोरांना देऊ शकतो जे बरमिचवा अजून नाही झाले, 5 वर्ष 6 वर्षाच्या वरती, ज्यांना माहिती आहे कोणाला ब्राखा करतो आपण. आणि ती लास्टची शमतची कॅन्डल आहे ती लहान पोराला देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. ओके, Nuestra dejar mi primer मधली एक नाही तो. आज आपण बघू आपल्या
अश्केनाझी लोकांमध्ये आपण बोललो की सर्वजण कॅन्डल लावतात. प्रत्येक जण आपला कॉर्नर घेतो आणि स्वतःचे त्यांना खानुके त्या स्वतःच आहे ते लावतात. आपल्या स्फरादीमध्ये तसं नाहीये. आपल्या स्फरादीमध्ये काय करतो, घरातला जो काय बोलतात, एक माणूस आहे, तो लावतो आणि बाकी सर्व मागं उभं राहून आमेन बोलतात आणि तो आपल्यासाठी मिtzवा करतोय. जसा किद्दुशला घरात एक मोठा माणूस किद्दुश करतो आणि बाकीचे आपण सर्व ऐकतो. तसाच इथं पण खानुक्यामध्ये एकच लावतोय माणूस आणि तो ब्राखा करून करतोय. म्हणून ब्राखा करताना आपल्या इंडियन लोकांची ट्रेडिशन होता, सर्वजण सोबत ब्राखा करतात. का बोलतो आपल्यामध्ये ही ट्रेडिशन एंट्री झाली, की सर्वजण ब्राखा बोलतात. बारुख आता, की अश्केनाझी लोक काय करतात, प्रत्येक जण आपले आपले कॅन्डल लावतात. सर्वजण सोबत ब्राखा करायचे. सर अश्केनाझीचे पोरं काय करतात, घरातली फॅमिली माणसं माणसं किडू बोलतोय. एक जण लावते आपल्या मितबाखमध्ये, दुसरा जण दरवाजाच्या इकडे, दुसरा तिसरा आपल्या विंडोच्या इकडे लावते, एक किचन मध्ये लावते, एक टेबलावरती लावतोय आणि प्रत्येकाचा खानुके आहे. त्यांचा हलाखा तसा बोलते त्यांना करायला. आज ते लोक काय करायचे, तर टायमिंग आला कॅन्डल लावायचा, सर्वजण सोबत राखा करायचे. बरू खाता लादिकनेर खानुका बरू खाता शसा निसीन लाभवते नो शकियान. आपण नाहीत कसं करत, आपल्या घरात फक्त एकच खानुक्या लावला पाहिजे आणि एकच माणूस लावतोय. म्हणून आपला ट्रेडिशन आहे जरा थोडं कॅन्सल केला पाहिजे. ज्यावेळी सर्वजण ब्रखा सोबत बोलतात, तर तर माणसं नाही ऐकतील. म्हणजे जे शिवरमध्ये आहेत ते कमीत कमी त्यांना माहिती आहे काय इम्पॉर्टंट आहे, की असुरे हशिमचं नाव घ्यायला फुकटचं. असं आपले 10 कमांडमेंट मिळलेले आहे, की असुरे हशिमचं नाव घ्यायला. आज म्हणून या कंडिशनमध्ये असुर आहे आपल्याला सबत ब्रखा बोलायला जे कॅन्डल लाईट लाईट करतात. म्हणून फक्त कोण बोलला पाहिजे, जो कॅन्डल लाईट करतोय तो ती ब्राखा करतोय. म्हणजे एक्झाम्पल जर मी आता हायच करतोय, आपण सर्वजण नाही बोलत बारू आता बोरे पेरे आहेच नाही, फक्त एक जण बोलतोय, आपला मलिदा एक्झाम्पल बोलतोय किंवा किदुश करतोय, एक जण बोलतोय, बाकी तर आमेन बोलतात. हा मिचवा आहे इकडं. ओके. आज समजवलं पाहिजे लोकांना, का आपण सर्वजण आतापर्यंत सर्वजण ब्राखा करत होतो, की आपण अश्केनाझींच्या ट्रेडिशन प्रमाणे आपण काय करतो, तसा करतो. की ते लोक बोलायचे अरे सर्वांनी केलं पाहिजे. सर्वजण बोलले अरे हे लोक सर्व ब्राखा करतात, आपण पण केली पाहिजे. पण थोडा इथं काय बोलतात, यामध्ये थोडा मिस्टेक झालेली आहे, की आपण आता बघू शकतो, आपल्याला हलाखा माहिती आहे, आपल्याला रिझन पण माहिती आहे आपण का करायचो आणि आता आपल्याला रिझन पण आहे आपण का नाही बोलला पाहिजे सोबत सर्वांनी. सर तो ते झाला, त्यानंतर कॅन्डल लाईट करतो. पण दुसरी गोष्ट म्हणजे आपण नंतर हे करतो, हन्ने रो थाला कोण आपण गाणं बोलतो सर्वजण. आज आला. पहिली गोष्ट म्हणजे थांबला पाहिजे. म्हणजे थांबला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आला पाहिजे आणि काय केलं पाहिजे, थांबून बघितलं पाहिजे, की बरोबर पहिली कमीत कमी मिनिमम एक कॅन्डल तरी लावली काय ती मिचवाची. त्यानंतर आपण गाणं चालू केलं पाहिजे. म्हणजे तो काय करतोय, आपलं एक्झाम्पल बोलतोय. इंडियन याच्यामध्ये काय करतात, जसंच ब्राखा झाली, त्यांनी अजून कॅन्डल पण लावली, सर्वजण मागून हन्ने रो तालालू थांब, अजून त्यांनी मिचवा नाही केलाय. जी ब्राखा केली ती ब्राखा पुरी नाही झाली अजून, जिथपर्यंत कॅन्डल नाही लावत. म्हणून काय केलं पाहिजे, थोडा थांबला पाहिजे. थोडे 10 सेकंड 20 सेकंड, जिथपर्यंत तो कमीत कमी पहिली कॅन्डल तरी लावतोय आणि त्यानंतर आपण गाणं चालू करू शकतो. सदन यानं खोवाशे बिने पाहिजे नको हे. म्हणजे एक्झाम्पल जर कोण नाहीये घरात, कोण बाहेर आहे, कामावरती अजून नाही येऊ शकत, अजून ट्रॅव्हलिंग मध्ये अटकलाय, तर नाही मस्त आहे, थांबला पाहिजे सर्वांसाठी. चांगली गोष्ट आहे जर सर्वजण सोबत असतील मिक्स व्हाय. पण मला माहिती आहे तो आता कामावरती लेट येईल, सकाळी 1 वाजता. आज 1 वाजता कोण उठणार आहे आता परत कॅन्डल लाईट लावला, त्या कंडिशन मध्ये लावू शकतो. असं नाही की जसं त्यांनी पण मिचवा केला, की इनफ आहे घरात कोणतरी एक माणूस कॅन्डल लाईट लावतो, ही आपली खानुकाची, तो सर्वांसाठी मिचवा करतोय. तो मिचवा आहे, पण कॅन्डल लाईट पहिले पण बोललो आणि मिचवा लाईट लगा नाही खानुका खबी מאוד מאחר שיש בפרסומי ניסה. तो गरीब माणसांनी पण मस्त एक कॅन्डल लाईट केली. बाय बोलल्या नाही एवढे पैसे नाही आहेत, काय नाही नाही म्हटलं की आपण मागच्या शिवरमध्ये बात केली, माणसांनी स्वतःचे कपडे पण विकू शकतो, पण त्यांनी मस्त कॅन्डल लाईट केली पाहिजे. नशीम गम नशीम खाय बहुत बदला करणार खानुका. म्हणजे जर बाई कुठली एकटी राहते किंवा काय, तिला पण मस्त आहे काय करायला, आपला खानुकाची कॅन्डल लावली पाहिजे. कथान तो ह्याच्याबद्दल लहान पोराबद्दल बात केली. लहान पोरांना असुरी आपली खानुकाची कॅन्डल लाईट लावायला द्यायला देऊ शकतो. जे नंतरचे कॅन्डल जे आहेत, म्हणजे 7वा दिवस आहे तर कमीत कमी 7वा दिवस कोण लावला पाहिजे, घरातल्या मोठ्या माणसांनी. त्यानंतर 6व्या दिवसाच्या म्हणजे जे बाकीचे कॅन्डल्स आहेत त्या दिवसाचे, 6वी 5वी 4थी 3री 2री ते देऊ शकतो. जे पोराला, जो पोरगा म्हणजे मिtzvotच्या ह्याला आलाय, म्हणजे 5 वर्ष 6 वर्ष, जो ज्याला माहिती आहे की कोणला आपण नमाज करतो, कशी नमाज करतो, जो स्वतःला क्लीन ठेवू शकतो,
नाही त्याला कोण गरज आहे त्याला लावून साफ करेल वगैरे, त्याला देऊ शकतो. ओके. जो आंधळा माणूस आहे त्याला पण मस्ट आहे. तो आपण बोललो कोण कोणच्याकडे फॅमिलीमध्ये आलाय आणि अं, काय बोलतात, भेटायला आला संध्याकाळी आणि तेव्हा कॅन्डल लाईटचं टायमिंग झालंय खानुकाचं. कोणी लावला पाहिजे? मस्त आहे, जो घरातला माणूस आहे त्यांनी लावला पाहिजे, नाही पाहुण्यांना दिला पाहिजे. ओके. नाही राग येईल अलाखाप्रमाणे कोणी कोणचा मस्त आहे तो पाहुणा घरी द्याल स्वतःची कॅन्डल परत लावेल तिकडं. ओके. असं काय केलं पाहिजे? घरातल्या माणसाने लावला पाहिजे. जर ते डॅडी आले एक्झाम्पल आणि डॅडीने त्यांना राग येईल, बोलते अरे मा एवढा लांबून आलो आणि मला कॅन्डल लाईट देत नाही, या कंडिशन मी अलाउड आहे त्याला डॅडींना देऊ शकतो. डॅडीना बोलला पाहिजे की आमच्यासाठी पण तुम्ही कॅन्डल लाईट बरोबर करा. नियर इशू भाई तो तो जरी इस्रायलमध्ये कोण आलाय म्हणजे एक्झाम्पल फॅमिली आहे इंडियामध्ये आणि त्यांच्या दोन माणसं घरातली पोरगा आणि पोरगी एक्झाम्पल इस्रायलला गेले फिरायला किंवा काय शिकायला नाही माहिती काय, इनफ आहे. इंडियाला जो कॅन्डल लाईट करतोय तो त्यांच्यासाठी इनफ आहे. सर Dieci voci, perché mi ero registrare che dai l'illuminatore avevo controllato, ti timore del fuoco. To, te mi 10 voci, poi mi controllare. तो आज आपण बोललो जरी कोण फिरायला गेलाय काय गेलाय दुसऱ्या सिटीमध्ये कामासाठी वगैरे, तर नाही लावायची गरज आहे. इनफ माझ्यासाठी कोणतरी घरात लावते. पण मस्ट आहे जर कोण नसेल तर त्यांनी स्वतः तिकडे जिकडे असेल तिकडं लावला पाहिजे. मधली केली बोनी तो आपण बघू. थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे जे आपले कॅन्डल्स आहेत मागं आपण जेव्हा फोटोमध्ये बघाल तर मागं ते आपले कलरफुल कॅन्डल्स आहेत वॅक्सचे. हे कॅन्डल नाही सर्वात चांगली गोष्ट. का की ते लोक अर्धा तास जळत नाही की आपण आलाखामध्ये बघू की मला मस्ट आहे. काय केलं पाहिजे आतमध्ये कमीत कमी अर्धा तासासाठी कमीत कमी मला तिकडं ऑइल टाकला पाहिजे. ओके. आज हे कॅन्डल जळत नाही जास्ती करून काय होतात ते कॅन्डल्स बघायला गेलो ते जवळजवळ असतात. ते एकमेकांच्या हिटमुळं सर्वजण फटाफट पिघून जातात. म्हणजे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी ठीक आहे, पण बाकीच्या दिवशी ते फटाफट जळून जातात. म्हणून काय सर्वात चांगली गोष्ट आपलं ऑइलमध्ये लावला पाहिजे. ऑलिव्ह ऑइल असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर कमीत कमी आपण बाकीच्या सनफ्लॉवर ऑइल वगैरे कशामध्ये लावू शकतो. की असं नाही की आपला जो मिरॅकल झाला तो ऑइलवरती झाला. मग त्याच मिरॅकलला आपण म्हणजे सेम करायला सेम जसं तिकडे झालं तसंच आम्ही लोक आठवणीसाठी काय करतो, ऑइलमध्ये ऑलिव्ह ऑइल असेल तर ठीक आहे, नसेल तर आपल्या ऑइलमध्ये कमीत कमी तो आपण कॅन्डल लाईट करतो. तर शेमीन जाईद आपण बोललो मित्वा मिना मुफ्खार असं की सर्वात बेस्ट गोष्ट आहे शेमीन जाईद जो लावू शकतो आपला ऑलिव्ह ऑइल. पण नसेल तर काय करू शकतो, नसेल तर आपला नॉर्मल ऑइल पण घेऊ शकतो आपला खोबरेल तेल किंवा काय. पण ऑइल असला पाहिजे चांगली गोष्ट आहे. जर तो बोलला नाही ऑइल नाही वगैरे तर वॅक्स घे तर ठीक आहे. पण आपण बोलतोय जर त्याला मिक्सवा चांगल्या प्रमाणे करायचा आहे कमीत कमी हे गोष्ट तरी पाहिजे. असं की हलाखमध्ये लिहिलं आहे जो कोण मिक्सवा हा ऑलिव्ह ऑइल म्हणते ते ऑलिव्ह ऑइल मध्ये करते. चाललंय की त्याला बनीम तलमीदे खखामी म्हणजे त्याची पोरं चांगले तोराचे स्कॉलर्स होती त्याची पोरं नातू वगैरे. बस, नकोन थोडा महाग पडतो थोडा मिचवा वगैरे. पण असं चाललंय की कुठला माणूस मिचवा करतो तर कधी सक्षम त्याला असं चाललंय की परत नाही ते देत. म्हणजे असं परत भेटला नाही असं म्हणजे काय ऑल द टाइम त्याला भेटेल आणि मल्टिपल टाइम भेटेल तो असं चाललंय. मिशन लक्ष्मीचं आहे त्यातली विषारश्मनी जर ऑलिव्ह ऑइल नसेल तर बाकीच्या ऑइल मी लावू शकतो. जर तिकडं महाग विकत असतील ऑलिव्ह ऑइल तर नॉर्मल ऑइलमध्ये पण लावू शकतो. जर कुठला ऑइल असं म्हणजे काय होतं नाही चांगला वास आहे त्याला वगैरे अलाखाप्रमाणे अलाउड आहे. ओके सर्व ऑइल टाईपचे ऑइल पण त्याला एकदम मिचवायला तो असं म्हणजे या टाईपचा जो ऑइल म्हणजे वास येते चांगला आणि त्याला काय नाही तो नको वापरू. का की तुम्ही तो मिचवा करता मिचवा मिचवा चांगल्या प्रमाणे केला पाहिजे. तो विशेष التي لديك في الشيء من زيت سمي زيتين تو
गॅसवरती किंवा आपल्या इलेक्ट्रिकवरती नाही पेटवू शकत. की आपण बोललो त्यासाठी वात पाहिजे आणि ऑइल पाहिजे किंवा वॅक्स पाहिजे. वॅक्समध्ये पण वात असते. आणि हे दोन गोष्ट मस्ट आहे आपला मिtzवा जेव्हा आपण खानुकाचा करतो. हे दोन गोष्ट मस्त आहे त्यामध्ये. पण जर मी बोलू यार इलेक्ट्रिकचं मी काय करतोय, इलेक्ट्रिकचे लेटचे घेतले आणि ते तयार केले. फक्त मी काय करतो, इकडचं बटन दाबतो, ती लाईट चालू होते. करू शकतो मिtzवा की नाही? मग ते नाही, त्यामध्ये काही मिtzवा नाही आणि असूर आहे ब्रखा याच्यावरती करायला. अश्केनाझी लोक करतात. आपण नाही करू, आपण नाही करत. खबात लोक बघायला गेलो ते लोक पण गाडीच्या वरती लावतात. नाही माहिती ब्रखा करतात नाही, पण आपल्या अलाखाप्रमाणे त्यावरती असूर आहे ब्रखा करायला. הדלקת במטוס ורכבת, जर माणूस कुठल्या ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, जर माणूस बोलायला चल आम्ही लोक पुरी फॅमिली आता फ्लाय करतोय, ओके, किंवा ट्रेन मध्ये आहे, 2 दिवस ट्रॅव्हलिंग आहे, नाही माहिती कुठं चाललंय, राजस्थान नाही माहिती कुठं लांब चाललंय ट्रेननी, आणि तो बोले मला घरी कोण पेटवायला नाही की आम्ही लोक सर्व पुरा फॅमिली निघतोय त्यामध्ये. या कंडिशन मध्ये काय केलं करतात झालं की त्यासोबत काहीतरी घेऊन जा, बघा टॉर्च घेऊन जा आणि तो टॉर्च अर्धा तास पेटव आठवणीमध्ये आपल्या खानुक्यासाठी. पण त्या ती ब्राखा नाही करू शकत, ओके. तसंच म्हणजे प्लेन मध्ये पण छोटा टॉर्च घे आणि त्यावरती काय कर, त्या टॉर्च पेटवतो अर्धा तासासाठी, म्हणजे जसं मी मिचवा करतोय खानुक्याचा. तो किती आपण क्वांटिटी टाकला पाहिजे ऑइल, असू रे जास्ती पण नाही टाकला पाहिजे ऑइल. एक मिनिट जरा ठेव ना. माय सेफ, माय सेफ, लो आणि बाईंचा. तो किती क्वांटिटी असला पाहिजे कॅन्डल, कॅन्डल किंवा तो जरी तो आपलं मी वॅक्सची कॅन्डल घेतोय किंवा ऑइल घेतोय, किती क्वांटिटी असला पाहिजे. असं असं नाही की कमीत कमी हाफ अन आवर जळला पाहिजे, म्हणजे अर्धा तास तरी ती कॅन्डल जळली पाहिजे. तर तो त्यांनी काय केलं पाहिजे, कमीत कमी अर्धा तास तरी आपला ही कॅन्डल जळली पाहिजे तेवढा ऑइल टाकला पाहिजे. जर तो त्यापेक्षा कमी टाकतोय असं की तो पहिल्यापासून त्याची ब्रखा बरोबर करत नाही. त्याचा एक मिनिट कमवत मी तो आज म्हणून जर मी कॅन्डल घेतोय आपले वॅक्सचे, तर बघितलं पाहिजे की वॅक्सचे कॅन्डल अर्धा तास जरी जळतात कमीत कमी. दुसरी गोष्ट म्हणजे ऑइल मी जेवढा क्वांटिटी टाकतोय, जर ती ग्लास घेतलीत काचेची छोटी, ऑलमोस्ट अर्धा तास जळतात. पण जर पहिलेपासून त्यामध्ये छोटं कमी ऑइल टाकतोय, जो अर्धा तास जळत नाही, असं झालं की त्याची मी ब्रखा नाही करू शकत. समजलं? तर कमू तसे मी बात केली आपण. तसं बघू ह्याच्यामध्ये की कधी तो ते पुढे आहे, जरा एक मिनिट आला मध्ये, एक मिनिट. तो नेरोज सिबुनी पहिल्यापासून जे आपण बोलतो, इंडियन इंडियन लोक आपले कॅन्डल लाईट कशामध्ये करायचे, वात बनवायचे, ओके. पण आपण सर्वांनी इथं बघू की आपले जे वाडवडील आणि आतापर्यंत आपण जे करतो, ते सर्वात बेस्ट टाईप्स ऑफ कॅन्डल लाइटिंग करतोय त्या हिशोबाने. का की आपण इथं बघू की बेतामितसमध्ये तसं करायचे, ऑइल घ्यायचे, वाती लावायच्या कॉटनचे, आणि त्यापासून काय करायचे, कॅन्डल लाईट करायचे, ओके. आज तसंच आपले वाडवडील पण त्याचप्रमाणे सेम टाईप करायचे. आताच्या ह्याच्यामध्ये थोडे ते वॅक्सचे आलेत वगैरे. पण जर ज्याला मिचवा चांगल्या प्रमाणे करायचं आहे, असं नाही की मिचवा आहे माणसाचे हात त्या मिचवामध्ये थोडे खराब झाले पाहिजे. म्हणजे मी आता वात लावतोय, तेल लावतोय, ती कालची घाललेली वात काढतोय, नवीन लावतोय वात, ह्यामध्ये थोडे हात माणसाचे घाण घाण होतात. असं नाही की याच्यामध्ये मिचवा आहे त्याचा, तो किती म्हणजे माणसाचे खर्च काय पाप असतील काय असतील की तू हशेम त्याला माफ करते, की बोलते अरे हा बघ किती मिचवासाठी स्वतःचे हात पण खराब करायला तयार आहे, ओके. असं मिचवा आहे. प्रत्येक माणसाने असं नाही की मिचवा कोणी तयार केली पाहिजे. आपण मागच्या शिवमध्ये बात केली की मिचवा बायकांनी तयार केली पाहिजे कॅन्डल्स, ओके. आपण शबातला उलटा बोलतो. शबातला माणसांनी तयार केली पाहिजे शबातची कॅन्डल, आणि बायकांनी कॅन्डल लाईट केली पाहिजे. का की दोघांचा मिचवा आहे, पण बायकांना दिला मिचवा कॅन्डल लाईटिंगचा शबातचा. तर इथं नवऱ्याने कमीत कमी त्यावेळी पार्टिसिपेट करतोय. काय पार्टिसिपेट करतोय, तो घेतोय आपला कॅन्डल आणि तयार करतोय.
खानुकामध्ये उलट आहे. खानुकामध्ये मिtzवा आहे घरातला, नेर इशू बेतो. म्हणजे घरातला ईश म्हणजे माणसानी कॅन्डल लाईट केली पाहिजे. आता बाई बोले अरे माझा पण मिtzवा आहे ह्याच्यामध्ये, म्हणून आपले स्कॉलर्स येतात आणि काय बोलतात की बायकांनी तयार केले पाहिजे खानुका. म्हणजे त्यांनी यायला बाई वाती घेतलं पाहिजे, त्याला राऊंड केला पाहिजे. इथे इस्रायलला तयार भेटतात ऑलमोस्ट. तेल घेतला पाहिजे. ही सर्व इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या हे करणं. ओके. ओके, नेरो सिबोनी आपण बोललो ते नो अखलाफत्तीला तो मला रोजचा ऑइल बदलला पाहिजे की नाही. झालाखाप्रमाणे आपण बघू जर ती कॅन्डल अर्धा तास चालू आहे मी नंतर विझवू शकतो. म्हणजे मी आता मोठे मोठे ग्लास आहेत आणि सर्वांमध्ये मी तेल भरून ठेवलंय आणि एवढं तेल टाकलंय की ते 8 दिवसासाठी तेल आहे सर्वांचं. म्हणजे अर्धा अर्धा तास ते 8 दिवस जाऊ शकतात. मला रोजचा तेल बदललं पाहिजे नाही. अलाखामध्ये इनफ आहे तो जो तेल टाकलेला आहे आणि जी वात लावलेली आहे तेच वात परत लावू शकतो. म्हणजे अर्धा तास झाला मी विझवू शकतो ती सर्व. म्हणजे बघतो अरे मी 5 वाजता कॅन्डल लाईट केली, 5:30ला येऊन काय करतोय मी, 5:30ला येतोय आणि मी ते कॅन्डल विझवून टाकतोय का. पहिली गोष्ट मला म्हणल्या पाहिजे आता माझं कमी ऑइल आहे एक्झाम्पल होऊ शकते, किंवा मला तर घरातून निघायचं नाही म्हणलं पाहिजे की काय शलोम घरात काय आग वगैरे लागू शकेल शलोम. त्या माणसाला घाबरते तो. आज म्हणून तो काय करतो त्याला लावणे अर्धा तासानंतर की त्या मिचवा त्याचा पुरा झाला इथं. अजून त्याला कंटिन्यू करायची गरज नाही. सर तर खलफत्तीला वाती माय मस्त आहे, पण चांगली गोष्ट आहे जर वाती रोजची बदलू शकतो का. की असं नाही की ते वाती जसं बेतामिदेशमध्ये काय करायचे जे वात होते ते प्रत्येक दिवशी बदलाचे नवीन. तर इथं पण विचवा आहे ते वाती असेल ती बदललेला. जर नाही त्याला डिफिकल्ट पडते ती बोलते अरे मी विजवला ती थोडी वात अजून बाहेर थोडी काढतोय ती पेटवते नवीन अर्धा तास होते. ठीक आहे. तो आपण कंटिन्यू करू अलाखो होत आपला अलाखामध्ये लिहिलं आहे कुठं आपला खानुका लावला पाहिजे. असं चाललंय की जिकडं मी पिरसुमेनिसा म्हणजे मी ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो आपल्या मिरॅकलचं. ओके. एक्झाम्पल इंडियामध्ये म्हणलं माहिती पण समोर कोण असते ज्यूइश वगैरे. तर पण इस्रायलमध्ये एक्झाम्पल होते जर माझ्यासमोर बिल्डिंग आहे किंवा काय मला कुठं ठेवला पाहिजे आपल्या विंडोवरती ठेवला पाहिजे की समोरची माणसं बघतील आणि त्यांना समजेल की मिरॅकलसाठी हे खानुका लावलेला आहे. पण जर माणूस कोणच नाही समोर, ओके मी राहतो एक्झाम्पल समोर कोण राहत नाही बिल्डिंग नाही काय नाही, कुठं कॅन्डल लाईट केली पाहिजे असं आहे की माझ्या मेझुदाच्या समोर लावली पाहिजे. म्हणजे जर आपण एंट्रन्स ऑफ द घर आहे आपला त्या राईट साईडला काय आहे मेझूज आहे, तर मला लेफ्ट साईडला ठेवला पाहिजे. म्हणजे एंट्रन्सच्या राईट साईडला मेझूज असते, एंट्रन्सच्या लेफ्ट साईडला तिकडं उभा उभा केला पाहिजे आपला खानुकिया आणि तिकडं आपण लावला पाहिजे. किती हाईटपर्यंत चांगली गोष्ट आहे. 80 सेंटीमीटरपर्यंत 80 सेंटीमीटरपर्यंत 80-87 सेंटीमीटरपर्यंत त्या लेवलपर्यंत त्या हाईटपर्यंत चांगली गोष्ट आहे. जर त्या नसेल तर अरे बाहेर ठेवली तर चोरी होईल, चोरी येऊ शकते घेऊन जाऊ शकते वगैरे. इथं काय करू शकतो आतमधून लाव घरामध्ये. म्हणजे राईट साईडला आपली मेझेज असेल आणि लेफ्ट साईडला आपला खानुक्या. तो नाही पोरं येतील आणि खानुक्याला धक्का लागू शकते आणि काही तर काहीतरी होऊ शकते. जर कोण बसू शकते अर्धा साईडला चांगली गोष्ट आहे, पण नसेल आणि मला माहिती आहे की पोरं येतील आणि तिकडं बॉल फेकतील आणि फुटबॉल खेळतात नाही माहिती, त्या कंडिशनमध्ये कुठं लाव टेबलावरती लावून टाक किंवा आपल्या किचनच्या कड्यावरती लावून टाक. म्हणजे कोणाला इथे प्रॉब्लेम नाही होणार. पण असुरे त्यानंतर हलवाला म्हणजे जर एकदा मी ती कॅन्डल लाईट लावली आणि बोलले चल मी इथं कॅन्डल लाईट लावतो आणि नंतर साईडला जाऊन ठेवतो बाहेर, तर असुर आहे. जिकडं मी कॅन्डल लाईट करतोय तिकडच ती जागा अर्धा तास असली पाहिजे. अर्धा तासानंतर तुला पाहिजे इकडे ठेव काय प्रॉब्लेम नाही त्या हिशोबाने. का चाललंय की असं लिहिलंय की आपल्या कोयलेतमध्ये लिहिलंय की खुता मिशुलाश लो बिमेरा इनतेक. म्हणजे जर राईट साईडला आपली मेजूज आहे, लेफ्ट साईडला आपला खानुके आहे आणि माझ्या अंगावरती ती चित आहे. म्हणजे तिन्ही साईडून हशिम मला प्रोटेक्ट करते, म्हणून चांगली गोष्ट आहे. तो बिल्डिंग मध्ये येऊन बोललो जर असेल तो गॅब्रिएलने मेसेज लिहिलाय संडेला 14/12 टू अप टू 21/12 पर्यंत खनुका आपल्या अर्धा तास नंतर चालू होईल की सर्वांना आपले कॅन्डल लाईट करायचे आहे. सर्वांना इन्फॉर्म करू शकता चांगली गोष्ट आहे. ओके. तो कोणला आतापर्यंत क्वेश्चन द्या जे आपण बात केली नाही तर आपण कंटिन्यू करतो आपला. एक मिनिट, एक सेकंड. कोणला क्वेश्चन तयार करा मी 1 मिनिट आलो.
हो. आज कोणाला क्वेश्चन्स आपले कॅन्डल लाईटचं कुठं केलं पाहिजे, कुठल्या टाईपचं ऑइल पाहिजे, काय पाहिजे, आज विचारू शकता. तो गोवा खालून आपण बोललो कुठं असला पाहिजे. टायमिंग कधी केली पाहिजे मी हनुकाची लाइटिंग. ओके, आता आपण टायमिंग बद्दल बात करू. आज मिtzvah आहे कॅन्डल लाईट कधी केला पाहिजे. आपल्या 3 स्टार्स निघाल्यावरती, म्हणजे एक्झाम्पल इस्रायलचा टाइम आहे 3 स्टारचा कधी 4:56. त्या टायमाला सर्वात बेस्ट टाइम आहे. का असा टाइम दिलाय त्यासाठी असं आहे की कधी टाइम आहे जेव्हा सर्व माणसं आपल्या घरी येतात. म्हटलं की आपलं जसा पहिले जेव्हा काय करायचे, जेव्हा मार्केट असायचे सर्व असायचे, जेव्हा अंधार व्हायचे तेव्हा घरी निघायचे. त्या लोकांना किती टाइम लागायचा घरी येईपर्यंत. मग ते जेव्हा 3 स्टार निघेपर्यंत अर्धा तास, म्हणजे त्या अर्धा तासामध्ये असं नाही की मिtzvah आपला हा कॅन्डल लाईट केला पाहिजे. ओके, म्हणजे जसंच आपला काय होतं, आपला 3 स्टारचा टाइम येतं, मिल्खा पहिली केली पाहिजे, चांगली गोष्ट आहे. तेव्हा कॅन्डल लाईट केली पाहिजे, सर्व चांगली गोष्ट आहे. हम्म. तो असं आहे की कसं क्लासिक मिळत बेत लाईला सर्व चांगली गोष्ट आहे. म्हणजे जर त्याला आपण बघू सर्वात बेस्ट लेवलला आपण लेवल्सला आपण जर देऊ, सर्वात बेस्ट लेवलला कधी आहे असं लिहिलं आहे की सर्वात बेस्ट लेवल 3 स्टारचा टाइम झाला होती. कॅन्डल लाईट केली पाहिजे. कॅन्डल लाईट आपण पहिले बोललो त्यामध्ये मस्त अर्धा तासाचा असला पाहिजे. मी कुठं खानुका ठेवू शकतो जिकडं हवा वगैरे नाही. म्हणजे जर मी आता कॅन्डल लाईट करेन नंतर हवा येईल आणि त्या हवेने ती कॅन्डल विझली जाईल, आज मी मिचवा नाही करत आहे इकडं. म्हणून बघितलं पाहिजे मला जागा पण जिकडं मला माहिती आहे की ती कॅन्डल अर्धा तास जळेल. म्हणजे जर माणूस बोलला अरे चल मी लावला आणि हे केला, पण जर एक्झाम्पल त्यांनी लावला घरात आणि हवा आली नाही माहिती कुठून बाहेरून आणि विजले गेला, नाही मस्त आहे परत लावायची. म्हणजे मी एकदा लावली आणि विजली गेली, मस्त नाही परत विजवायची. सर इनफ आहे, मला फक्त कॅन्डल लाईट करतोय इथं माझा मिचवा पुरा करतोय. טוב, ולא קודם לכן, כמו שכתוב במראה שולחן ערוך, אין מדליקים נר חנוכה קודם שתשקע החמה. טוב, आणि त्या पहिले नाही चांगली गोष्ट आहे लावलेली. म्हणजे जर माझ्याकडे टाइम आहे बोले मी लावू शकतो, तर बेस्ट टाइम कधी आहे 3 स्टार. त्या पहिले नाही चांगली गोष्ट. पण जर माणूस बोले अरे मला घरातून जायचं आहे, फंक्शन आहे, एक्झाम्पल तो माणूस बोले मी राहतो सेंटरला आणि मला दिमोनाला जायचं आहे फंक्शनला, आणि मला माहिती आहे की मी रात्री येईपर्यंत लेट होतील, पण मी निघतोय कधी 4 वाजता, जेव्हा अजून टाइम नाही झाले, तर आलाखाप होतात की 72 मिनिट्स पहिलेपर्यंत मी काय करू शकतो. मी 72 मिनिट्स पहिलेपर्यंत मी कॅन्डल लाईट करू शकतो. सर आलाखाप्रमाणे अलाउड आहे 72 मिनिट्स पहिले मी कॅन्डल लाईट करायला. म्हणून जर माणूस कुठला बाहेर जाणार आहे किंवा काय, तर तो 72 मिनिट्स पहिले आपले 3 स्टार जेव्हाच्या टायमा पहिले तो कॅन्डल लाईट करू शकतो. पण त्यामध्ये मस्ट आहे आपण ऑइल, आपल्याला सर्वांना आठवण आहे अर्धा तास जळेल. आज इथं अर्धा तासाचा इनफ नाही का, की त्यांनी अर्धा तास आणि ते अजून प्लस 72 मिनिट्स, म्हणजे कमीत कमी त्यांनी 1.5 ते 2 तासाचे त्यामध्ये क्वांटिटी असलं पाहिजे जेवढा तो जळेल आपल्या 3 स्टार नंतर अर्धा तास. असं तर मी विचार करतो. ओके, जसं आपण बघू शबातला, जसं पुढच्या वीकमध्ये आपण बात करू शबातला किती बरं क्वांटिटी असला पाहिजे, काय असलं पाहिजे. पण इथं आपण बघू शबातला पण तोच क्वेश्चन आहे. या कंडिशन मध्ये त्याने काय केलं पाहिजे, त्या कंडिशन मध्ये शबातला पण आपण ऍडिशनल करतो. सर ओके, आपला 3 स्टारचा टायमिंग कधी आहे 20 मिनिट्स ऑफर आहे. नाही 20 मिनिट्स आहे, ते डिपेंड आहे कुठल्या रिजनमध्ये आहे, पण ऑलमोस्ट 20 मिनिट्सचा डिफरन्स असतो. ओके, 20 मिनिट्स कधी कधी 18 मिनिटं असतात. तर आपलं जर ज्यूश कॅलेंडर असेल किंवा आपला खबातचं पण कधी कधी कॅलेंडरमध्ये टायमिंग देतात इंडियाचं वगैरे, असं त्याचा पण आपण हेल्प घेऊ शकतो. खबातचे थोडा टायमिंग जरा जास्ती लिहितात, नाही 20-25 मिनिटं. सर आपण नाही तसं करत. मला खबरप्रमाणे ऑलमोस्ट एक्झाम्पल इथं 18 मिनिटं 15 मिनिटं कधी कधी डिपेंड आहे प्रत्येक रिजनचा कसा दिवस आहे आणि कसा तिकडं हे आहे. पण ज्याला पाहिजे आपण बघू शकतो, आपल्या इंटरनेटमध्ये पण आहे सनसेट 3 स्टारचा टाइम, त्यामुळे लिहिलं तर ते देतात. ओके, आज ऑलमोस्ट सनसेट नंतर 20 मिनिट्स नंतर ऑलमोस्ट असं तेव्हा कॅन्डल लाईट केलं पाहिजे. सर जसं आपण बघू शबातला आपण लवकर लावतो का, मी शबातला 3 स्टार नंतर लावू नाही शकत, जसं मी शबात तोडतोय. तर आपल्याला इथं आपण बघू स्कॉलर्स बोलतात कधी लाव, आपल्या जेव्हा आपण कॅन्डल लाईट शबातची लावतो तेव्हा हनुकाची कॅन्डल पण लाव.
तो कधीपर्यंत कॅन्डल लाईट लावू शकतो? आता आपण बोललो पहिल्या लेव्हलमध्ये जसा माझा 3 स्टारचा टाईम येतो, तो सर्वात बेस्ट आहे टाईम कॅन्डल लाईट लावायला. पण मला नाही भेटला. माणूस बोलले, "अरे 3 स्टार येईपर्यंत मला टाईम झाला." तर अर्ध्या तासाच्या आतमध्ये लावला पाहिजे. म्हणजे 3 स्टार नंतर अजून मला अर्धा तास आहे. त्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये मला आपले कॅन्डल हानुकाचे लावले पाहिजे. तो सेकंड लेव्हलला येतो. थर्ड लेव्हलला पुरा रात्र आहे. ओके. जर माणूस बोलला, "नाही मला हे पण नाही भेटलं, तसं पण नाही लावायला भेटला." तर कमीत कमी पुरा रात्र तरी काय कर, पुरा रात्र तो आपला कॅन्डल हे करू शकतो. טוב, יודעים מצוות קודמת, זמן תפילת דרבה, יש לדעתי כי ראשי אדם גורמים את השנה להתפלל תפילת הנפלא. טוב, זה מצווה. जर तो लेट झाला आणि त्याला आता समोर 2 मिtzvah आहेत, अर्वित आणि कॅन्डल लाइटिंग. पहिलं कॅन्डल लाइटिंग कर. आपला अर्वित करून घे, जर तो एकटा आहे आणि जसं पण टाईम आहे तसं पण त्याचा अर्धा तास गेलेला आहे. पण जर 3 स्टारचा टाईम आलाय, तर जर त्याला शमाईसरा केला तर शमाईसरा करू शकतो पटकन आणि त्यानंतर आपला कॅन्डल लाईट करू शकतो. पण जर लेटच झालाय तर अर्वित कर पहिला आणि त्यानंतर आपली कॅन्डल लाइटिंग कर. तो जर कोण घरात नाहीये आणि त्याला माहिती आहे की कोण नाही लावणार त्यासाठी, तर तो कोणाला तरी बोलू शकतो. म्हणजे बाजूवाला ज्यूइश माणूस आहे, त्याला बोलू शकतो, "एक काम कर, ही चावी घे आणि जेव्हा तुम्ही कॅन्डल लाईट करा, तर माझ्या घरी पण कॅन्डल लाईट तुम्ही करा माझ्यासाठी विथ ब्राखा." ओके. विथ ब्राखा ते करतात. कोणच्यासाठी? माझ्यासाठी. काही प्रॉब्लेम नाही. कोणाला तरी म्हणजे काय करतोय आपण, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यासाठी कॅन्डल लाईट करायला. ट्राय केला पाहिजे. पुऱ्या फॅमिलीने असला पाहिजे कॅन्डल लाईट करताना, की इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या एज्युकेट करा आपल्या पोरांना पण. खिनू खेला दे म्हणजे त्यांना समजवायला, की काय इम्पॉर्टंट आहे मिtzवा आणि सर्व फॅमिली सोबत आहे. जर मला माहिती आहे एक्झाम्पल कोण सर्वात घरी आहेत आणि जर घरातले मोठा माणूस असेल, डॅडी असतील किंवा काय येणार आहेत आणि थोडं लेट येतील 1 तासाने, चांगली गोष्ट आहे. थांबलेला पण काय प्रॉब्लेम नाही. जर ते बोलते नाही लावून घ्या, चांगली गोष्ट आहे. पण जर ते बोलते नाही थांबा, आपण सर्व पुरी फॅमिली लावली सोबत लावू वगैरे, तर तिथं पण चांगला मिtzवा आहे, की पुऱ्या फॅमिली बसून सर्वांनी ही कॅन्डल लाईट केली पाहिजे. קודם לקבל ראשון, מברך 3 ברכות, ברוך אתה השם מלך שקידשנו וישראל ציוונו, להדליק נר חנוכה. בסדר? אז 3 ברכות आहेत आपल्याला पहिल्या दिवशी. कुठली ब्रखा करू? पहिली ब्रखा म्हणजे להדליק नर खानुका. नाही להדलिक नेर शेल खानुका, להדलिक नेर खानुका, की ज्यामध्ये ऑलमोस्ट 13 वर्ड्स आहेत, ज्यामध्ये युद्ध गिमेल मिदोत असं नाही, की ऑलमोस्ट याचा रिझन आहे की 13 वर्ड्स काय त्यामध्ये. म्हणून आपण शेल खानुका नाही ऍड केला पाहिजे. आपल्या इंडियन याच्यामध्ये शेल खानुका सेमच रिझन आहे. अश्किराझीम लोक लॅदिक नेर शेल खानुका बोलतात. आपण काय बोलतो? लॅदिक नेर खानुका. पण जो कोण लॅदिक नेर शेल खानुका करते, ते पण बेसेजर आहे. पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लॅदिक नेर खानुका. तो दुसरी ब्रखा कुठली आहे? शसानिसीम लाभोतीनु बया मिमाम बचे मनाचे. ओके. शसानिसीम बरोबर ती ब्रखा आहे सेकंड ब्रखा. आणि तिसरी ब्रखा शेखियानू. आज इथं जर एक्झाम्पल पहिल्या दिवशी आहे, घरात सर्व माणसं आहेत, फक्त घरातला एक माणूस नाहीये, जो नाहीये तिकडं घरातला. एक्झाम्पल नवरा घरात नाहीये किंवा पोरग घरात नाही आणि त्यांनी शेखियानू ऐकली नाही. आज तो काय करेल? दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जेव्हा तो घरी येईल, तेव्हा जेव्हा कॅन्डल लाईट करताना त्यांनी शेखियानू बोलला पाहिजे. की बाकीच्या ब्राखोसाठी काही प्रॉब्लेम नाही, पण शेखियानू प्रत्येकाची ब्राखा केली पाहिजे. म्हणून जर सर्वजण सोबत आहे तर इनफ आहे. माझ्यासाठी कोण ब्राखा करते. पण जर नसेल तर कमीत कमी काय केलं पाहिजे? तर कमीत कमी काय केलं पाहिजे? कमीत कमी आपला हे ना, आज कमीत कमी काय केलं पाहिजे? कमीत कमी त्यांनी आपला हे कॅन्डल शेखियानू नंतर करू शकतो घरी येऊन. ना. जर माणूस एक्झाम्पल, जर माणूस घरी आला आणि काय केलं त्यांनी, घरी आला आणि त्यांनी काय केला, कॅन्डल लाईट चालू केला. तर बोला अरे फॅमिली आला, अरे चला कॅन्डल लाईट चला करू घ्या. त्यांनी ब्रखा नाही केली. पण एक्झाम्पल घेऊया, 5 दिवस 5वा दिवस आहे, त्यांनी घेतला, चला चला कॅन्डल लाईट घेऊ. त्याने कॅन्डल लाईट पहिला लावला. त्याला वाटलं अरे, मला वाटलं की पहिला कॅन्डल लाईट केली पाहिजे त्यानंतर आपण ब्रखा केली पाहिजे. नाही नाही, अरे पहिली ब्रखा केली पाहिजे. असं कसं आहे? जर त्यांनी अजून पुरं कंप्लीट नाही केलंय ते 5 दिवसाचे कॅन्डल्स, तो ब्रखा अजून बोलू शकतो. लॅदिक खानुका आणि सेम आणि शेखियानू.
पण जर त्यांनी कंप्लीट केलाय पुरा आणि अजून मी त्या अर्धा तासामध्ये आहे जे आपण मिचवाचे आहे, तर फक्त मी एकच प्रकार करू शकतो. कुठला? शस आणि सीम, किंवा जर पहिल्या दिवशी असेल तर शखियान पण सोबत. पण लॅदलिक नाही करू शकत का? मी मिचवा पुरा केलाय त्या दिवसाचा. तर जर कोण खानुका नवीन घेतला, आपण शेखन नाही करत. पहिले पण बोललो आपण युटेन्सिल्स आणि भांड्यांवरती वगैरे आपण शेखियान किंवा नाही करत. म्हणून आपण काय करतो, आपण जेव्हा कोण कपडे घेऊ शकतो आणि बाकीच्या वरती विचार विचार करू शकतो. जसं तरी खानुका नवीन घेतलाय तर सेमच कंडिशन. तो जर कोण विसरला शेखियानू पहिल्या दिवशी बोलवला, त्याला 8 दिवस आहे तो शेखियानू बोलू शकतो. चुकीने त्यांनी आज चौथा दिवस आहे, त्यांनी 5 लावले कॅन्डल. शम्माच सोडून आपण शम्माच तर बात नाही करत. दुसऱ्या दिवशी आला त्याला बोलले 5 आहेत. अरे काल 5 नव्हते काय? 5 मी काल लावले. काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये, की आपण पहिले पण बोललो मिtzवा आहे पहिली कॅन्डल मध्ये, बाकीचे सर्व ऍडिशनल मिtzवा करतोय आपण. जरी तो विसरला काय झाला, त्याने मिtzवा बरोबर केला, काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. तो कसा कॅन्डल लाईट केला पाहिजे, आपण पहिले बोललो जर मी अं, चालू करतो कधीपासून राईट टू लेफ्ट, म्हणजे ऍड कर कुठपासून करतो, राईट टू लेफ्ट. म्हणजे पहिला हिब्रू कसा लिहितो, तो ऍडिशनल आहे. जसं म्हणजे ऍडिशनल लँग्वेज बोलू शकतो माणूस, तसं मी ऍड करतो राईट टू लेफ्ट. कॅन्डल लाइटिंग मी इंग्लिश सारखा करतो, लेफ्ट टू राईट. ओके. जी नवीन येते पहिली, ती पहिली कॅन्डल लाईट लावतोय. म्हणून जो आपण ऍडिशनल ऍड करतोय पहिला दुसरा तिसरा, ते हिब्रू जसं लिहितो त्याप्रमाणे. कॅन्डल लाइटिंग लेफ्ट टू राईट, जसं आपण इंग्लिश लिहितो तसा. सर तसं आठवू शकतो. आपल्या मशिदीमध्ये कधी कधी मशिदीमध्ये कॅन्डल लाईट लावायला देतात आणि त्या माणसाने ब्रखा केली. आणि सर त्याला घरी माणसं पण आहेत, अलाउड आहे. म्हणजे एक्झाम्पल गेलो माणूस मुचा शबातला बात करतोय आणि त्याला बोलले अरे काय नाही, आम्हाला पाहिजे तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला तुम्ही कॅन्डल लावा शबात आपल्या खानुकाची मशिदीमध्ये. काय काय माणसं घाबरतात, बोलतात नाही अरे माझ्या घरी पण लावायचं आहे, मी तर घरी लावला तर मी घरी काय करू. मिचवा आहे मशिदीमध्ये कॅन्डल लाईट लावायला. म्हणजे जर कोणाला मिचवा भेटतोय, सोडला नाही पाहिजे. सर चांगली गोष्ट आहे. प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे, कमीत कमी हे जर त्याला भेटलाय मशिदीमध्ये लावायला, धावला पाहिजे मिचवा करायला, नाही घाबरला पाहिजे. ब्रखा बद्दल काय, तर त्यांनी घरी कोण आहे, सर्व बायको आहे, पोरं आहेत वगैरे, आई बाप डॅडी मम्मी आहेत, असं सर्व परत ब्रखा करू शकतो जो कॅन्डल लाईट लावायला घेतोय. पण जर तो एकटा राहते आणि एक्झाम्पल जो पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आहे, तर फक्त एकच ब्रखा करतोय घरी जाऊन, कुठली? लॅदलिक नेर खानुका. सर उलटा बोलतो आपण. जर माणसाने घरी लावलं आणि मशिदीमध्ये पार्टी आहे आणि मशिदीमध्ये पण आता कॅन्डल लाईट करतोय आणि त्याला बोलले हे लाव, अरे पण मी लावलेलं आहे घरी पहिलाच. आज फक्त इथं पण कुठली ब्राखा केली पाहिजे? लॅदलिक नेर खानुका. सदर का मी शासनी सीम ब्राखा केलेली आहे, शेखियानो पण केलेली आहे ब्राखा घरी किंवा उलटा जर बघायला गेलो होतं मशिदीमध्ये. तो मशिदीमध्ये नाही मस्ट आहे. मशिदीमध्ये नाही मस्त आहे आपला. अर्धा तास जळले पाहिजे, चांगली गोष्ट जर असेल तर कोण बसू शकते. म्हणजे एक्झाम्पल मशीनमध्ये आलो, कॅन्डल लाईट कधी करतो आपण मिनखानी अरबीच्या मध्ये, का माणसं पाहिजेत की बघतील त्यामध्ये काहीतरी मिरॅकलचा आपला ऍडव्हर्टाइजमेंट होईल. ओके. पण जर मी आता निघाला आलो आणि बोले अरे चल ते ही खानुका जर मला टेबलावरती ठेवली आणि तर मांजर आली काय आली हुंदीर आला आणि पडला, तर आग लागू शकते पुरा मशिदीमध्ये. झाला का प्रमाणे नाही मस्त आहे मशिदीमध्ये, की मशिदीमध्ये फक्त आपण त्याच टायमासाठी मिचवासाठी करतो. नाही मस्त तिकडे अर्धा तास पण जातील, मी विजवू शकतो सर्व आणि मशीदीतून निघून जाऊ शकतो. पण घरी नाही, घरी सूर आहे, कमीत कमी अर्धा तास जळले पाहिजेत, त्यानंतर मला अलाउड आहे ते बाहेर काढायला. एरफ शब्द बद्दल आपण पुढच्या मध्ये बात करू. एक मिनिट हा. मतलब काय बेतकेनेच त्यात आपण बात केली. इनफ आहे त्याबद्दल. मला क्वेश्चन्स आपल्या मशिदीमध्ये वगैरे कसं लावायचा काय लावायचा ते पण बात करू शकतो. मीनागे खानुका मिtzवा आहे, अर्धा तास बसला पाहिजे खानुकाच्या समोर. बेदाशम पुढच्या वीक मध्ये जर भेटला, काय शिरला मारोत बोलतात, तेलींचा टप्पा बोलतात. मला आठवण नाही तिकडं मागच्या टायमाला मी सांगितलेलं काय काय वाचला पाहिजे.
Che avevi la miscancilo? כן. תראה שם יש שם סגולות, איזה תהילים कुठले टप्पे वाचले पाहिजेत. तחפש בן אדם אני אסיים את ההלכות, גבריאל בן שם असेल तर सांगेल थोडे कुठले टप्पे वाचले पाहिजेत. आपले तेलीमचे टप्पे जे खानुका लावल्यानंतर चांगली गोष्ट आहे. लमनचेach आणि ते पण आहे, ते पण सांगतो. त्यानंतर आपण थोडं कंटिन्यू करून थोडे हलाखत राहिले. त्यामध्ये मिtzvah आहे सेवदा करायला, नाही मस्ट आहे जेवला पाहिजे ब्रेड, पण चांगली गोष्ट आहे थोडा म्युझिक केला पाहिजे वगैरे, पण मस्ट आहे तोरा स्टडी. सर्व आपल्या खानुकाचं काय कारण होता की त्या लोकांना नाही पाहिजे आपण तोरा स्टडी करू. म्हणून ऑल द टाइम सर्वजण माणसं आता पार्टीज वगैरे धावतील. मिtzvah आहे प्रत्येकाने टाइम काढला पाहिजे तोरा स्टडी करायला. ओके. जे कॅन्डल लाईट नंतर आपल्या हे राहतात काय होतात ते कॉटनचे जे पेटवलेले तिलीम, ते आपले जे असतात म्हणजे काय म्हणतात वाती असतात, ते नाही फेकत आपण की ते मिचवाचे आहेत किंवा जो तेल राहिला तो नाही फेकत. आपण सांभाळून ठेवतो कधी, जेव्हा आपण पेसाकला आपण खामेच जाळू तेव्हा ते सबत जाळून टाकतो. तर उदाहरण एक मिनिट आला नाही सीम तो आपला ऍडिशनल आहे नमाजीमध्ये आता. बेझत हशेम येऊन संडे पासून अरवीत पासून आपण नमाजीमध्ये हमीदामध्ये आपण आला निसीम चालू करू बोलायला. सदा जे ऍडिशनल आहे मला सिदूर पण तो खोलू शकता मोदींच्या जिकडे आपण मोदीम बोलतो तिकडे ऍडिशनल आहे आला निसीम खानुका बद्दल. ते आपण 8 दिवस ऍड करू सर्व नामाजीमध्ये. पण आपण अजून ऍड कुठं करू आपल्या बिरकात अमाझॉनला, म्हणजे फ्रायडेला आपण ब्रेड खाऊ किंवा नॉर्मल डेला तो ब्रेड खाते तिकडं पण तो आला निसीम ऍडिशनल केला पाहिजे. जो पण विसरला विसरला नाही त्याला परत बोलतील नमाज करायला. पण पण पहिले बोलो चांगली गोष्ट आहे त्या दिवशी काय करायला, जी आपली नमाज 100% जशी नमाज केली पाहिजे तसं असला पाहिजे. आला निसीम ते पण बोललो नॉर्मल आपण फिली नॉर्मल बांधू सेफर तोरा काढतील. ओके. पण आपला ऍडिशनल आहे हल्लेल. या 8 दिवशी आपण हशेमला हल्लेल वाचू विथ ब्रखा. जे आपण नॉर्मली हल्लेल फक्त पेसाकला वाचतो रात्री आणि सकाळी, जे आपण सुक्कोतला वाचतो 7 दिवस, आपल्या शबुवतला वाचतो सर, तसाच आपण 8 दिवस हल्लेल विथ ब्रखा करू. सर बायकांना नाही मस्त आहे, नाही त्यांना पण नाही गरज आहे करायची की प्रत्येक गोष्टीचा मिचवाचा टायमिंग आहे, तर ते नाही मस्त आहे बायकांसाठी. कॅन्डल लाईट कॅन ते लोक त्या पार्टिसिपेट केला आणि ते लोक तिकडं होते त्या मिरेकल मध्ये, म्हणून खानुका केला पाहिजे. तो जो हे तीनच दिले 67च्या नंतर आम्ही घेतलो, त्यानंतर 133 आणि तो मी सांगतो होतं हे तो आपला हल्लेल सर्वांनी केला पाहिजे. जर माणूस कुठला विसरला त्याकडे पुरा दिवस आहे हल्लेल वाचायला 8 दिवस सर, म्हणजे सकाळी तो विसरला समाज फिलीत फिलीन मानली नॉर्मल फिलीन आपण बांधू ऍडिशनल केला आम्ही त्यामध्ये आला निसी मुसाफ नाही आपल्या ह्याच्यामध्ये आणि तो निघाला आणि त्याला आठवण आली अरे खानू काय आपण शिवरमध्ये ऐकला की हल्लेल पण वाचला पाहिजे. तर जिकडं असेल तिकडे हल्लेल वाचू शकतो विथ ब्रखा असुऱ्यामध्ये बोलाला हल्लेलच्या, म्हणून हल्लेल उभा राहून वाचला पाहिजे पुरा विथ ब्रखा. माणसांबद्दल बात करतोय आपण. तर शीर्षल घेऊन बाकीची नॉर्मल नमाज आहे जे आपण नॉर्मल नमाज करतो. मिक्सवर आपण बोलू अर्धा तास बसला पाहिजे कॅन्डल समोर, चांगलं आहे. ज्यांच्या डोळ्यांचा काय प्रॉब्लेम असेल काय असेल ते पण चांगलं आहे खानुका समोर बसायला. त्यामध्ये आपण पुढच्या बात करू रोश खोदेश पण आहे आपण पुढच्या शबातला ते पण बात करू सेवदात रोश खोदेश खानुका आणि शबात तिन्ही सोबत येत आहेत, चांगली गोष्ट आहे ते आपण पुढच्या ह्याच्यात बात करू. तो झालंय की या 8 दिवशी असुर आहे कब्रस्तानवरती जायला. मागच्या शिबिरमध्ये आपण जर आठवण असेल बात केली तर जर अशकावा वगैरे आला तर मशिदीत करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. ट्राय केला पाहिजे नाही गेला पाहिजे इथं की आपले हे खुशीचे दिवस आहेत. ओके. आज इथं आपण बघायला गेलो तेलीमचा टप्पा हे चांगली गोष्ट आहे आपण जे बात करतो. 67 जनरली झालो मिजमोर शेखानू का लमनचे एक मिनिट आदित बसला तर मला काय जर पाहिजे तर हे करू शकतो पाठवू शकतो. एक मिनिट 67 जे लमनाचे एक आहे जे आपण वाचतो मिनखामध्ये लमनाचे बिन मिजमोर जे आपण मेनोरा जसं आहे तो तो टप्पा आहे. ओके. दुसरा आहे एक मिनिट 133. ओके 33 म्हणजे
तर पाहिजे तर लिहून घेऊ शकता कोणला. ओके, रननीन सदिकीम. ओके, 33 रननीन सदिकीम बाजूने रेना नाबातेला, जे आपण शब्दातलं सकाळी बोलतो, तो टप्पा आहे. त्यानंतर 133. ओके, 133 शिला मालोत 67 बेदवी. पण आहे ना? 67. 67 आपण केन आपण बोललो लमनतसेख. लमनतसेख आहे. त्यानंतर रननीन सदिकीम बाजून आहे, जे आपण बोलतो. त्यानंतर शिला मालोत कुफ लामित गिमेल. שיר המולד הנה מה טוב בניים שהביא אחים גם יחד. तो पण आहे. त्यानंतर अन्ना बेकोआख, जे आपण शब्दातला बोलतो लेखा दोदीच्या नंतर. ओके, लेखा दोदीच्या पहिले आपण बोलतो ना कोण लेखा दोदी, त्यावर पहिले का बोलतो अन्ना बेकोआख. ते पण चांगली गोष्ट आहे बोललेला, जे आपण किरात शमाला मिता करताना पण बोलतो अन्ना बेकोआख. जर कोणाला पाहिजे गॅब्रिएलनी फोटो पाठवलं इकडं तर बघू शकता. ओके. ओके, दिसत कोणाला पाहिजे तर फोटो आहे, त्यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकतो, त्याला पाहिजे तर लिहून ठेवू शकतो साईडला. चांगली गोष्ट आहे वाचायला. काही काही जण योश्य बेसेतर पण बोलतात 60 टाइम. अजून एक्झाम्पल आहेत, पण मिनिमम जे आपण बात करतो इकडं. सर तर आज हे आतापर्यंत आपण ऑलमोस्ट बात केली आपण खानुकाबद्दल. कोणाला क्वेश्चन असेल तर विचारू शकता. मी जर ऑनलाईन आहे, आपल्या खानुकाबद्दल कोणाला काय असेल, नमाज कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, बस मला विचारू शकता इकडं. ओके. हम्म. טוב, בסדר. אז सर्वांना खानुका समेach, शबत शलोम, बेजत हशेम. कोण क्वेश्चन असेल तर माझा फोन नंबर पण पाठवलेला इकडे, कोणत्या कुठला पाहिजे तिकडे विचारू शकता. अजून नाही तर शारोन, गब्रिएल, शिमो, रवारोन, ज्याला पाहिजे ते विचारू शकता. आज तत्पुरता वेळांता बेजत हशेम सर्वांना शबत शलोम आणि खानुका समेach. बेजत हशेम फ्युचर Cover up, शबत Shabbat Shalom. शलोम तुझा.